आज आपण शिवरे गावात आहोत आणि इथल्या लक्ष्मी निवासमध्ये जाऊन नयन निखिल डिमळे या वैदींना भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. अगदी मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत नाही तर अगदी पुढे बेळगावपर्यंत जाणारा हा रस्ता आणि या रस्त्यालगतच असलेलं हे घर. चला बोलतं करूया नयन वैदींनी. नमस्कार नमस्कार नमस्कार. या उखाणा. काव्य आणि कविता, सागर आणि सरिता. निखिलरावांचं नाव घेते होम मिनिस्टर करिता. नाहीतर नाही का. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर, नमस्कार. सासरे, नमस्कार. सासूबाई, नमस्कार. आई, पप्पा, नमस्कार. नमस्कार. जाऊबाई, नमस्कार. ताई, ननन, बरं. ननन, हो हे सासरे, नमस्कार. हे भाऊजी, नमस्कार. ते पण भाऊजी, हो. मागे मावस बहीण, कळलं सासू. मला. हो कळतंय सगळं सगळं. आमचा डिमेंबर. आणि हे इथे आजोबा बसले. हो, हे आजोबा. नमस्कार नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? डोंबिवली. डोंबिवलीत कुठे? डोंबिवली वेस्ट मध्ये. आणि तुम्ही? मी इथे शिवऱ्यामध्ये. शिवरेमध्ये. बरोबर. कसं काय शाळा कुठली तुमची? शिवभूमी विद्यालय. किती लांब आहे? 2 किलोमीटर. मग तुम्ही राहायला इथेच होता ज्या ठिकाणी आता आपण आहोत? हो इथंच पहिल्यापासून. इथेच? हा इथेच. बरं. आणि तुम्ही? माझं डोंबिवलीमध्ये स्वामी विवेकानंद विद्या मंदिर. घरी कोण कोण होतं? घरी आमची तिकडे माहेरी जॉईंट फॅमिली आहे. हा. 30 ते 32 जण होतो आम्ही. बरं. आणि आई तुमच्याकडे? 15 जण. 15. हो. पण मग कसं गेलं बालपण तुमचं? छान गेलं म्हणजे. तुमचे आई बाबा काय करायचे? वडिलांचा बिझनेस आहे, आई गृहिणी. आणि तुमच्याकडे? शेती. हाच व्यवसाय? हा आता बदलले पण आधी शेती होतं. आता काय करता आपण? टाईल्स मार्बल बिझनेस. महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. चेहरा खुलला तुमचा. महत्वाच्या मुद्द्याकडे म्हटल्यावर काय गोड हसले माहितीये का ते. तुम्ही काय कुठला मुद्दा महत्वाचा वाटतोय तुम्हाला? कॉलेजचा. कॉलेज? तुमचं कॉलेज कुठलं? भारतीय विद्यापीठ पुण्यामध्ये. पुण्यामध्ये. तुमचं कॉलेज कुठलं? सिंहगड कॉलेज. जरा लांब होतं ना. हो. मग काय बस स्टॉप एक होता का? नाही नाही. कशी काय झाली ओळख? मामाचाच मुलगा आहे, नात्यातूनच जमलं. थोडक्यात भागवलंय. मामाचाच मुलगा. म्हणजे येणं जाणं होतं तुमचं? म्हणजे लहानपणापासूनच आम्ही ओळखत होतो तसं. सुट्टी पडली की मामाकडे? तसं काही नाही. अरे तसं नाही, म्हणजे मामाकडे जायचं ना. सुट्टी असायची पण अरेंज मॅरेजच, म्हणजे तसं काही नाही. बर काय झालं खरं सांगा. काय नाही. काय? घरच्यांमुळेच झालं. खर्चांमुळेच झालं. पण कसं काय? कसं काय आता काय सांग, घरच्यांनी ठरवलं. मला सांगा, डोंबिवलीवरून तुम्ही सुट्टीला किती वेळा यायचे मामाकडे? उन्हाळ्याच्या सुट्टीला. फक्त वर्षातून उन्हाळ्याच्या एकदा. सुट्टीत. हो. तुम्ही किती वेळा जायचे डोंबिवलीला? नाही मी नव्हतो जात. तुम्ही एकदाही जात नव्हते. नाही, तुम्ही कधी. आपलं पुण्यातले हो, पुण्यात. हो. तुम्ही पुण्यात जेव्हा आलात शिक्षणासाठी तेव्हा तुमच्या भेटी झाल्या हा सुरू? होत होतं तेव्हा. बरोबर आहे म्हणजे ना? पहिल्यापासूनच आमच्या भेटी होत्या, असं काही नाही कॉलेजला गेलो म्हणून भेटत होतो. ते सांगायचं नाही म्हणताय आणि तुम्ही सगळं सांगताय. केवढं अडचणीचं होतोय चेहरा बघा त्यांच्यात. बरं मग काय झालं? काही नाही विशेष. कोणाच्या मनात आला विषय? घरच्यांच्या मनात. तुमच्या नाही काय? तुमच्या काही मनात नव्हतं? काय हो याच्यावर विश्वास कोण ठेवेल का? खरं काय सांगा. खरं तेच सांगतोय. काय? माझं शिक्षण पूर्ण झालेलं होतं, त्याच्यानंतर माझं घरी लग्नासाठी पाहतच होते. ह्यांचं सुद्धा म्हणजे सेटलच होते ना आता, दुकान वगैरे. हा. मग केलं ना त्यात, घरात त्यांच्या मनात आलं झालं. मग लगेच बघण्याचं तर काही बघण्याचं प्रश्नच वगैरे नाही तसं काही. पण प्रस्ताव मांडला कोणी? मामा वगैरे आहेत ना माझे. हा म्हणजे हे चुलत मामाचे मुलगा आहेत, बाकी मामा आहेत अजून. बरोबर बरोबर. मग त्यांनी पुढाकार घेतला. हो. आणि मग तुम्हाला तर माहितीतली मुलगी होतीच. हो. पुण्यात तर सतत भेटतच होता. मनात काय नव्हतं पण भेटत होती. हो. म्हणजे तुमचं सिंहगड ना. हो. आणि तुमचं कुठलं ते? भारतीय भारतीय विद्यापीठ. विद्यापीठ. स्वाभाविक आहे ना भेटणार. साधारण आठवड्यातून किती वेळा भेटायचे? नाही कधी एवढी नव्हती. तसं म्हणजे खास भेट अशी नव्हती. कधी इथे आलो भेटलो तर पुण्यात नाही? नाही तसं म्हणजे भेटणं फिरणं काही नाही. कधीच नाही. कधीतरी सारसबागेत वगैरे नाही, गणपतीला? नाही. नाही नाही. पण मग घरच्यांनी दोन्ही घरांनी मान्यता होती? हो. हो त्यांच्या येण्यास तर झालं ना, असं आमचं काही नव्हतं. आमचं कराच. अरेंज मॅरेज आहे? हा. हो ना, पूर्णपणे अरेंज मॅरेज. काय कसं असतं लग्नानंतर? किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष झाली. तुमचं हसणं एकदम बंद झालं का त्यानंतर? तुम्ही एकदम हसेनासेच झालाय.
हसतो ना. वहिनी किती कमी असतात ते, काय हो 3 वर्षात काय त्यांचं हे असं झालंय का हो, कशामुळे असं नाही पहिल्यापासूनच असतं. असंच आहे. कमीच असतो. पण मला तुम्हाला हे विचारायचंय मुद्दाम की साधारणतः लग्न झाल्यानंतर, लग्नापूर्वीचे तुम्ही आणि लग्नानंतर काय फरक पडतो का हो? नाही काही नाही सेम. काय असतं म्हणजे? काय फरक नाही काय वाटला मला. Same. नाही ना, मग काय तुमच्या वागण्यात काय बदल नाही नाही? नाही काय नाही. मग अशा तऱ्हेने दोघांच्या बाबतीत मनात विचार नक्की झाला आणि लग्न झालं. कुठे झालं लग्न? लग्न इथं त्रिमूर्ती गार्डन कात्रज. कुठे कुठे घेऊन गेलात 3 वर्षात फिरायला? गोव्याला गेलतो, पाचगणी, महाबळेश्वर, हो, लवासा. अरे खूप लांब लांब नेलं हो तुम्हाला. हो ना. पण कसा आहे स्वभाव त्यांचा? छान आहे, सगळ्या हाऊस पूर्ण करतात. तुमच्या? हा. वा. आणि का हसले आता? चांगलं बोलले ना. मी आपला साधा प्रश्न विचारला तरी एवढे गोड हसतात ते. पण त्यांचं हसणं फार गोड आहे, हे मान्य करायला होईल. हो. 3 वर्ष झाली. तुम्हाला काही बदल झाला असं वाटतो लग्नानंतर स्वतःमध्ये? किंवा काही जबाबदाऱ्या वाढतात? जबाबदाऱ्या थोड्याफार वाढतात, पण बदल असा काही नाही. जसं तिकडे वातावरण होतं तसंच इथे पण आहे. कसं इकडे सासरी लोक? सगळं असं फ्रीली आहे, म्हणजे असं काही बंधनं नाही आहेत कुठल्याही गोष्टीची. आता पहिल्यापासून ओळखीच आहेत ना, मामा मामी वगैरे, त्यामुळे असं काही नाही. म्हणजे एकदम चांगल्या कुटुंबात चांगलं, आल्यासारखं. म्हणजे सगळे फ्रीली आहेत. नाही, कारण बघा तुमचं बालपण सगळं डोंबिवली शहरातलं, त्याच्यानंतर पुण्यात होता. थोडा म्हणजे फरक पडतोच, पण जुळवून घेतलं सगळं. हो ना. पण इथे शेतीचा आता व्यवसाय सुरू आहे, हो, शेती आहे ना. करतात. हो, करतात. तुम्ही गेलाय कधी शेतात? फिरायला जाते, अशी काम करायला नाही जात. नाही जात? नाही, सासूबाई जातात. सासूबाई जातात. वाव. कशात, कुठे सासूबाई? त्या काय तिथे बसल्या. नमस्कार. काय गोड हसताय तो. सगळेच इकडे चांगले असतात. वातावरणाचा परिणाम दिसतोय ना. हो ना. वहिनी चिडत नसतील ना हो कधी? नाही नाही ते. दोघांमध्ये हट्टी स्वभाव कोणाचा आहे? त्यातल्या त्यात जरा हट्टी जर हट्टावर डिपेंड आहे कशा हा? बाबतीत ते. कशा प्रकारचे असतात? कशासाठी हट्ट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. दोघे तसं काही नाही की मी जास्त ते कमी, असं नाही. असं काही नाही. बर. पुण्यात असताना एकट्याने, दोघे नाही म्हणत, चित्रपट वगैरे बघितला होता का थिएटरला जाऊन? हा पाहिलं, पण असं काय असं कुठला? आता एवढं लक्षात नाही. 7-8 वर्ष झाले त्याला. कुठला बघितला होता? तसे भरपूर पाहिले, पण एवढं नाही लक्षात नाही परफेक्ट कोणतं असं. भरपूर बघितले. हा. पण ते मित्रांबरोबर. मित्रांबरोबर. दोघे गेला होता इकडे लग्नानंतर विचारतोय. हा, एकदा गेलो होतो. कुठला बघितला? एकदा गेलो होतो. नाव टेनुवेट्स म्हणून. अच्छा अच्छा, तनू वेड्स म्हणून. दोघेच गेला होता का घरातल्यांना नेलं होतं नाही, फक्त सगळ्यांना? दोघेच गेलो होतो. बरं, मला सांगा आता भविष्यात काय करण्याची इच्छा आहे तुम्हाला? नाही, प्रत्येकाचं एक काहीतरी ध्येय असतं, बरोबर आहे? प्रत्येक माऊलीचं एक ध्येय असतं, कुटुंब सांभाळणं वगैरे, हे तर आहेच. पण त्याच्या पलीकडे जाऊन, कारण तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, भविष्यात काय करण्याची इच्छा आहे तुमची? काय करण्याचे आहे तसंच सगळं पुढे चालवत होते. आपल्याला काय अजून बिझनेस मध्ये एक्सपान्शन किंवा काय करणार आहात? ते चालूच आहे व्यवसायामध्ये. व्यवसायामध्ये? हो पण मार्बल आणि टाईल्स हो. याचाच व्यवसाय? कन्स्ट्रक्शनचा पण कन्स्ट्रक्शनचा पण? हो. कुठे? याच ठिकाणी पुण्यामध्ये कात्रज. कात्रज? हो. बरं बरं बरं. दोघांनाही शुभेच्छा. लग्नाला किती वर्ष झाली म्हणतात? 3 वर्ष. 3 वर्ष. चेहरा 30 वर्ष झाल्यासारखा आहे. पण काही हरकत नाही, हसत राहा, आनंदात राहा. आता या ठिकाणी एका खेळासाठी तुम्हाला थोडीशी धावपळ करायची आहे. हा, आणि वस्तू घेऊन यायच्या, घरात लपवलेल्या आहेत. बघूया या प्रवासामधल्या या खेळात आजच्या भागात सगळी बक्षिसं आणि घरात असलेली ती चांदीची अन्नपूर्णा या माऊलीला मिळणार का? बघूया. खाल्ल्या मिठाला जागणे. वेळ सुरू झाली. बघा लवकर, झपाट्याने वेळ संपणार. हो, सांगा लवकर ओरडून. वेळ 1.5 मिनिटाची, 15 सेकंद होऊन गेलेली आहेत. वेळ झपाट्याने पुढे सरकते. 20 सेकंद झाली. तिकडनं सर्जा डोंबिवलीला जायला राजाची रस्ता जोडी नाही. खिल्लारी. सर्जा राजाची जोडी. सकळ मंगल विधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. 1 मिनिट पूर्ण झालं. 20 सेकंद राहिली. 20. माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हळूहळू हळूहळू. वेळ संपली. अभिनंदन. घ्या अभिनंदन. हे पहिलं चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि वहिनी
ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळालेली आहे. अभिनंदन. तुमच्याबद्दल आरोप केले त्या घरातल्याने. काय आरोप आहेत की कौतुक आहे? आरोपच असतील. आता तुम्ही सांगितलं ना आरोप. कॉन्फिडन्स आहे तुम्हाला. बघूया तर काय म्हणतायत सगळे. हा, कोणी केला आरोप ते मी सांगणार नाही. हा, जंक फूड आणि फास्ट फूड बनवणं जरा कमी करा. याचं प्रमाण घरात वाढलेलं आहे. मान्य आहे तुम्हाला आरोप? हो. तुम्हाला? हो मान्य. काय काय साधारण कुठले पदार्थ बनवतात? चायनीज आयटम बनवतो. सगळे चायनीज. काय इंटरेस्टिंग असतात आरोप. बापरे, कोणी केला आरोप मला माहिती नाही. त्यांचं म्हणणं आहे लग्न झाल्यापासून विसरली. घरी बोलावलं तर मुलाचं कारण सांगते. मामी. मामी. काय कॉन्फिडन्स आहे. बिचाऱ्या मामीने नाही केलाय हो आरोप. गोड आरोप आहे. कारण इतक्या सासूबाई तुमच्या आहेत खरं तर. त्यापैकी एका सासूबाईंचा आरोप आहे घरी असून सुद्धा कधी आमच्याकडे येत नाही. आता कुठल्या सासूबाई तर तुम्हीच ठरवा. छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसता तुम्ही. थांबा, काय हो तुम्हाला मान्य आहे? मान्य. मान्य आहे म्हणजे खरं आहे ना आरोप? काय हो, कामं हळूहळू करता. सासूबाई असतील. सासूबाईंनी नाही हो केला. काय सासूबाईंनी नाही केला. आरोप असा आहे की तुम्ही कामं हळूहळू करता. तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे हो. तुम्ही आधीच हो म्हणताय, ते लगेच हो म्हणतात हो वहिनी. 100% घरांमध्ये हा आरोप असतो. सुनबाई लवकर उठत नाही. म्हणजे मला वाटलेलं बाबा मान्य आहे. मान्य. काय हो? हो मान्य. तुम्हाला तर सगळे आरोप मान्य आहेत हो. एकही ठेवलेला नाही त्यांनी. नाही म्हणत नाहीत, बाजू घेत नाहीत. किती मस्त. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. एकत्र कुटुंबात मिसळते, फक्त उठायला उशीर करते, कामं हळूहळू करते. तुम्ही काय इतरांनी कामं करून झाल्यावर उठता वाटतं. हा, बरं तंत्र अवलंबलंय. वाट बघत असतात कामं झाली का. मुलाला जेवण न देता स्वतः गप्पा मारत बसते. मान्य आरोप? नाही. 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 काय हो? नाही मान्य नाही. तुम्हाला मान्य नाही? पहिला आरोप तुम्ही मान्य नाही केला हो. घरी न सांगता शेजारच्या घरी जाते. घरी सांगून शेजारी कुठे जातात? आपण 2 मिनिटाच्या अंतरावरती थोडी सांगून जातो. पण बघा कसे आहेत, लगेच लिहून टाकलंय. तक्रार वही केली आहे. सासूबाईंनी छान सांगितलंय, आरोप नाही केलाय. सासूबाईंचा सल्ला आहे की तुम्ही आता जबाबदारी स्वीकारावी असं सासूबाईंना वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांवर? लवकर उठेल. लवकर उठणार. उद्यापासून हा बदल होणार. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 3 वर्षाचे झालं नाही ते मी येऊन गेल्यामुळे होणार आहे. उद्यापासून ही माऊली लवकर उठणार आहे. हा, सासूबाईंचं जे म्हणणं आहे की जबाबदारी स्वीकारावी, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? करेल प्रयत्न. प्रयत्न करणार. तुमचं काय म्हणणं? वहिनी काय म्हणजे स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? हट्ट कमी केला पाहिजे. हट्ट? काय हट्ट केल्यामुळे त्यांचं काय झालंय बघताय का तुम्ही? वहिनी कधी कमी करताय हट्ट? पूर्ण केले की करेल कमी. तुम्ही हट्ट पूर्ण केले की हट्ट कमी होणार? मी म्हणजे यांचं काय सोडवायला आलोय की काय मधल्यामध्ये? बरं बरं. पण मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला? ते मित्रांना जास्त वेळ देतात, फॅमिलीला खूप कमी वेळ देतात. काय म्हणणं आहे ह्याच्यावर आपण? घरी रोजच असतं संध्याकाळी, दिवसभर मित्र. बरोबर. तुमचे मित्र किती आहेत साधारण? रोजचे आहेत 5-7 आणि तसे बाकीचे मग रोज नाही भेटणार आहेत. त्यांची लग्न झाली नाहीत का? झालेली आहेत सगळ्यांची. हा, सगळ्यांची झालेली. नाहीतर इकडे उभं करा, मी महाराष्ट्राला साकडं घालतो ह्यांना मुली बघा म्हणून. म्हणजे ते त्यांच्या घरात थांबतील, तुम्ही तुमच्या घरात थांबाल. म्हणजे काळजी करू नका. त्यांच्या घरातल्यांना पण आता जाऊन सांगायला पाहिजे की बाबा मिस्टरांना पकडून ठेवा म्हणून, बाहेर सोडू नका. बरोबर. या ठिकाणी आता या गप्पा सुरू आहेत. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा आहेत. पण आता चित्र काढायची आहेत आणि ती चित्र घरातल्यांनी ओळखायची आहेत. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. हा, कारण हे चित्र काढणार आहेत. पहिलं कोण काढणार चित्र? मिस्टर या. सगळ्यांनी ओळखायचा. पाल. चुकलं. अजून सांग. मगर. चुकलं. अजून. हा सरडा आहे. कोणी कोणी सांगितलं सरडा आहे सांगा. तुम्ही बरेच रंग बदलता वाटतं. अभिनंदन माऊली.
चला बरोबर ओळखलाय, हाच सरळ आहे, या झाडावर फिरत असतो. द्या वहिनींना हे पहिलं बक्षीस तुम्ही मिळवून दिलं, अभिनंदन. पुढचं चित्र वहिनी तुम्ही काढायचं. हा या. हा काय फास्ट काढलं तुम्ही, तरी शेतात स्वतः कामाला जात नाहीत, सासूबाईंना पाठवतात. अभिनंदन वहिनी, हे एक बक्षीस तुम्हाला मिळालं. तिसरं चित्र कोण काढणार? मीच काढते. तुम्ही? सोपी दिलीत, काळजी करू नका. काय सुंदर लसूण काढली हो वहिनी, आणि सगळ्यांनी लगेच ओळखली. अभिनंदन, हे तिसरं बक्षीस पण तुम्हाला मिळालं. सासूबाईंकडे जरा माईक द्या. सासूबाई सांगा सुनेबद्दल. आधी ती मुलगी आहे, नंतर सून आहे. अच्छा अच्छा, उत्तम गृहिणी आहे ती. बर. आदर्श आई आहे, आदर्श पत्नी पण आहे. सूनचा रोल चांगला पार पाडते. चांगलं बाई, तुम्ही खुश आहात? हो, खुश आहे. एवढ्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहते, हेच माझ्यासाठी मोठं आहे. तुमचे बाबा आलेत? हो, कुठे आहेत बाबा? शेजारी. अरे वा, घ्या. सांगा मुलीबद्दल सांगा. इतक्या लांब मुलगी तुम्ही पाठवलेली आहे, जरी नात्यात असली तरी सुद्धा कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्या काय भावना आहेत? खूप छान वाटतंय. परिवारातीलच माणसे जुनं नातं होतं तेच पुन्हा नव्याने जोडलं. पण खूप छान. जावयाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? जावई होतकुरू आहे, चांगलं सांभाळून घेतोय. पण तुमची मुलगी खूप हट्ट करते असं जावई म्हणताय. आहे थोडासा स्वभाव वाटते. असंच पाहिजे तुम्हाला. आईकडे द्या माईक. आहे मुलगी थोडीशी हट्टी आहे, जावई समजूतदार आहे. मुलींनी काय कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? हट्टीपणा कमी केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हो का? जावयांबद्दल काय म्हणाल? नाही, जावयांची नाही काय तक्रार. काय तक्रार नाही? नाही, तो समजूतदार आहे तिथे. इकडनं काय ह्याचा मार्बल तिकडे डोबिलीला पाठवलेले दिसतात. नाही, लहानपणापासून पाहते ना, तो समजूतदार आहे तिथे. हो काय, एकदम समजूतदार आहे. व्हेरी गुड. चला. नयन खूप छान आहे. जॉईंट फॅमिली ती शहरात राहूनही इथे छान रमली आहे. सगळ्यांना फार सांभाळून घेते. चुलीवरचा स्वयंपाक शिकली अरे वा. आणि अशी सगळ्यांनी एकदम मिळून मिसळून राहतात. ते दोघे जण सगळ्या सासवांना तिच्या वगैरे फिरायला घेऊन जातात, देवदर्शन वगैरे. सगळेजण असं मिळून बाहेर पडतात. ते छान वाटतं. दोघांनी करण्यापेक्षा जॉईंट फॅमिली जसे आहेत तसे सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे पुढे. तुमच्याकडे श्रावण वगैरे असतो का? हो. अच्छा. नाही, मी काय विचारले, चुलीचा विषय काढला ना. मग पुढच्या वेळेला जाताना थांबायला. हो, आज थांबा नाही ना, थांबलो. नक्की थांबा. आज जर क्षमा मागायची असेल या 3 वर्षाच्या तुमच्या संसाराच्या कालावधीत किंवा बालपणापासून आतापर्यंत, तर कुणाची क्षमा मागा? सगळ्यांचीच मागेल. कधी नकळत जर माझ्याकडून चूक झाली असेल, काही बोलून गेली असेल कमी जास्त, तर सगळ्यांनाच. तुम्ही? माझी पण काही चूक झाली असेल तर सगळ्यांकडूनच क्षमा मागा. बरं वहिनी, या व्यवसायामध्ये तुम्ही कधी इन्व्हॉल्व्ह व्हावं असं तुम्हाला वाटतं का? किंवा भविष्यात त्या बिझनेसमध्ये सुद्धा, यांच्या सगळ्या कुटुंबाच्या बिझनेसमध्ये तुम्ही सुद्धा आपलं काहीतरी स्थान निर्माण करावं असं तुम्हाला वाटतं? हा, करेल. म्हणजे मी भविष्यात करेल. या दोघांनाही शुभेच्छा देऊया. 3 वर्षाचा सुखाचा संसार, लक्ष्मीच्या पावलानं या घरामध्ये आलेली ही माऊली. लक्ष्मी निवासात निवास सुरू आहे आणि सगळं कुटुंब अत्यंत आनंदात आहे. असाच आनंदात हा संसार त्यांचा होत राहो. आणि ज्या वेगाने, खरं तर मी म्हणेन की बाजूलाच असलेल्या एक्सप्रेस वे वरून गाड्या जात आहेत, त्याच वेगाने सुरक्षित असं या कुटुंबाची प्रगती होत राहो. आणि कायम त्यांच्या मनातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी ही वास्तू तथास्तू म्हणू, एवढीच मनापासून प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला दे. आणि आनंदाच्या प्रसंगी वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.